बाराहाडी येथील पाणी पुरवठ्याचे काम सुरू करण्याची मागणी। जलजीवन अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठ्याचे बंद झालेले काम तात्काळ सुरू करावे, अन्यथा येणाऱ्या काळात आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे। मुखेड तालुक्यातील बाराहाडी या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम करण्यात आले, मात्र झालेली कामे ही निकृष्ट दर्जाचे व अनेक ठिकाणी बोगस पद्धतीने करून कोट्यावधीचा निधी हा सत्ताधाऱ्यांनी आपल्या घशात घातल्याचा आरोप विरोधकांनी करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारीचे निवेदन दिले व पाणी पुरवठ्याचे काम बंद पाडले। मात्र सत्ताधाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत जलजीवन मिशन अंतर्गत झालेली पाणी पुरवठ्याची कामे ही अगदी पारदर्शक पद्धतीने झालेली असून गावातील काही समाजकंटक हे आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याकरिता स्वतःची पोळी भाजून घेण्याकरिता गावात पाणी येऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत। इतकेच नव्हे तर मागील 5 वर्षांपूर्वी सुद्धा अशीच काही समाजकंटकांनी पाणी पुरवठ्याचे काम रोखून वेळ वाया घालवला होता असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा लोकांच्या अर्जाला व दडपशाहीला बळी न पडता पाणी पुरवठ्याचे काम त्वरित चालू करावे, अन्यथा 9 ऑगस्ट 2025 रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा कार्यकारी अभियंता कार्यालय नांदेड यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी दिला असून या निवेदनावरती बाराहाडी या गावचे सरपंच सौ अंजलिताई देशपांडे, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब जाधव, मारुती वाघमारे, मेहबूब बागवान, पूजा वाघमारे, रुपाली फिरंगवाड, मनोरंजना उमाटे, व्यंकटराव बाचीफळे, उद्धवराव रेनगुटवार, शांताबाई मठदेवरू, गंगाबाई अपसंगे, प्रकाश भंगे, माजी सरपंच आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। नवराष्ट्र माझा, सतीश वाघमारे, नांदेड। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।